भंडारदरा परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे आज कृष्णावंती नदीवरील 112 दशलक्ष घनफूट क्षमतेचं निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वाकी जलाशय पूर्ण क्षमतेनं भरला. या जलाशयातून ओव्हरफ्लोचं पाणी प्रवरा नदीपात्रातून ओसंडून वाहू लागले. यामुळे पुढील काळात निळवंडे धरण जलद गतीनं भरण्यास मदत होईल. आज सकाळी भंडारदरा धरण 35% भरलंय, तर निळवंडे धरणाचा पाणीसाठाही झपाट्यानं वाढू लागलाय. अकोले तालुक्यातील प्रवरा आणि मुळा नदी खोऱ्यांच्या उगमापासूनचे ओढे नाले आता भरून वाहत आहेत. सह्याद्रीच्या डोंगर रांगा धबधब्यांनी सजल्यात. सर्वप्रथम मुळा नदीवरील 193 दशलक्ष घनफूट क्षमतेचा आंबित लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब भरला. तर आता निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील प्रवरा नदीची उपनदी असलेल्या कृष्णावंती नदीवरील 112 दशलक्ष घनफूट क्षमतेचा वाकी तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे तो ओव्हरफ्लो झालाय. याचा अनुकूल परिणाम निळवंडे धरणातील पाणीसाठा वाढण्यास होणार आहे. आज पावसाची जोरदार बॅटिंग झाली. असाच पाऊस जर टिकून राहिला तर भात आवणी लवकरच सुरू होऊ शकते. भंडारदरा धरणाचा आजचा पाणीसाठा 3899 दशलक्ष घनफूट झालाय. रतनवाडीमध्ये 113 मिलीमीटर, पांजरे 86, भंडारदरा 72, घाटगर 140 आणि वाकीमध्ये 66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विलास तुपे, सी न्यूज मराठी, भंडारदरा.